एक सबूत बी इथला बाहेर जाता कामा नये. आणि जर इथलं बाहेर कोणाला कळलं तर मग तुझ्या सखोचा जीव गेला समज. पांडू, अरे असं ओळख नसल्यासारखं काय बघतोयस? पांडू, तू कुठे चाललायस? तू खरंच गाव सोडून चाललायस? पांडू, अरे कुठे होतास तू? माझ्या लग्नातही आला नाहीस, अचानक नाहीस झालास. पांडू, तू संकटात आहेस का? मला सांग ना, बोल ना रे पांडू. तुझ्या पुरीला सांग. माझ्याशी नाही बोलणार आहेस का रे तू पांडू? माझ्याशी बोलू शकत नाही असं काय झालंय? पांडू, अरे बोल. तुझ्या पुरीला काही सांगणार नाहीयेस? माझ्याशी पण बोलू शकत नाही असं काय? काय झालंय बोल ना. तू कोण आहे? मी तुला ओळखत नाही. चिपरी, अगं बघ ना ग कसं बोलतोय. अरे पांडू, मी तुझी पुरी नाही का? असं का वागतोयस तू? मी तुझी पुरी आहे. पुरी? कोण पुरी? मी अशा कोणाला बी ओळखत नाही. आणि काय मग आजपासून पांडू पांडू लावले? कोण पांडू? माझं नाव पांडू नाही. माझी आणि तुमची ओळख नाही. दावा दावा तुम्ही. सखू, अगं काय बोलतोय हा? हा तर म्हणतोय मी तुम्हाला ओळखतही नाही. मग का त्याच्या मागे इतका जीव टाकतेस? आपला वेळ वाया चाललाय. चल. अहो नाही हो, माझा पांडूच आहे. तो खरंच खूप मोठ्या संकटात आहे म्हणून असं वागतोय. अहो तुम्ही मदत कराल का त्याची? पांडू, तू आहोत ना सांग, ते नक्की मदत करतील तुझी. मी परत सांगतो, माझं नाव पांडू नाही आणि मी कोणाला बी ओळखत नाही. झाली सखू. अगं शहाण्या माणसाला वेडं करशील तू. डोकं फिरलंय तुझं. कुणालाही पांडू म्हणतेस. तो परत परत सांगतोय की मी तुम्हाला ओळखत नाही, मी पांडू नाहीये, तरी तुझं तेच. हो नाही हो नाही, हा पांडूच आहे आणि तो संकटात आहे. बस बस झाला खोळेपणा. आपल्याला उशीर होतोय. चल. अरे पांडू, 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 पांडू. सखू, आता तुझं काही ऐकणार नाहीये मी. कधीही कसंही वागतेस. चल. अगं सखू चल. असं का वागलास रे? सकुताईला किती वाईट वाटलं असेल. रडत रडत सासरी गेली ती. ओळखत नाही असं का म्हणालास? अगं मी काय करू मग जिपरे? अगं मी तिला ओळख दाखवली असती तर तिच्या जीवाला धोका होता. तो नागोजी बाबा सखूला मारून टाकणार होता ग. अपमान केलाय ना या नागोजीचा. आता बघतो, नाही तुला बर्बाद केला तर नागोजी नाव सांगणार नाही. तर नागोजी बाबांनी पकडून ठेवलं होतं मला. अगं मी काही देत होतो ग जिपरे. सखूची सासू त्या बाबाजीची भक्त आहे. ती आणि तो बाबाजी
आपलं सखूचं लई छळ करणार आहेत ग. मला जावं लागेल जिपरे. आपल्या सखूसाठी जावं लागेल. जिपरे, मी तुला जे सांगितलंय हे कोणाला बी बोलू नको, नाहीतर आपल्या सखूच्या जीवाला धोका आहे. माझी शपथ आहे तुला, हे कोणाला बी सांगू नको. चल चल सकू, आता लवकर चल चल. थांबा. जाऊबाई, यमुने, आरतीचं ताट आण. जाऊबाई, भाकर तुकडाही घेऊन या. चिरंजीव आलेत आणि माझी सुनबाई आली आहे. आई, अगं आम्ही कालच निघालो होतो, पण अचानक मुसळधार पाऊस आला. तरी निघालो होतो, पण गावातले सांगायला आले की पाटाचं पाणी दुथडी भरून वाहतंय. पुरुषभर पाण्याची उंची आहे, निघाला तर जीवाला धोका होईल म्हणून आम्हाला थांबावं लागलं. मी काही तक्रार केली आहे का दिगू? यमुने, अगं लवकर. खोळंबलेत दोघंही दारात. दे. दरवेळी बरी आहे ना नवनवीन तरा सुचते. काय काय नाटकं करतील याचा काही भरोसा नाही. ही बया नारळ फोडणार दिगूचा म्हणूनच आता ओवाळते. ये जे. उशीर झाला म्हणून ओरडायचं सोडून आई गप्प काय? हा तिचा स्वभाव नाहीये. काय आहे तिच्या मनात? भीती वाटते. सासूबाई कधीच अशा वागत नाहीत प्रेमाने. अप्पा, अरे किती काळजी करतोस रे. सखू एवाना सुखरूप सासरी पोचली सुद्धा असेल. सासूबाई, हो ह्यांची तगमग बघून मलाच काळजी वाटायला लागली हो आता. आई, पाऊस इथे थांबलाय, पण रस्त्यात लागला तर? त्या रस्त्यावर आधीच वितवितभर चिखल तयार होतो, आणि पाटाचं पाणी सुटलं तर होतो. पण काळजी करू नका. विठुराया आहे सखूच्या पाठीशी. आणि पावसामुळेच झाला ना ग उशीर. आपण थोडाच उशीर केलाय. आई ग, सखूच्या सासूबाई कडक शिस्तीच्या आहेत. त्या सखूला रागावल्या नसतील ना ग, याची चिंता वाटते मला. आणि
घाईघाईत आपण फार मोठा आहेर नाही घेऊ शकलो. आपण घेतलेला आहेर त्यांना आवडला असेल ना, हाच विचार येतोय मनात. बघूयात तरी माहेरी काय आहेर केलाय ते. ही उमाईने दिलंय मला लुगडं. छान आहे ना रंग आणि काठ. आवांसाठी पण दिलंय. हे धोतर जोडी दिलीये, उपरणं दिलंय आणि चांदीचं निरंजन सुद्धा दिलंय. रमाई का इतकी शांत आहे? ती कुणी वचन मोडलंय पण एका अक्षराने काही बोलली नाहीये त्याला. लेकीच्या लग्नानंतर माहेरी अगदी खडखडाट झालेला दिसतोय नाही? हो तर काय. रमाई, अगं हे लुगडं तरी बघ. अगं हे आपणच दिलं होतं सखूच्या आईला. तेच परत दिलंय आणि सखू मोठं कौतुक सांगतेय. रंग आणि काठ किती छान आहे ना. धन्य ग बाई, धन्य. या ओरडत नाहीयेत पण या कप्प्यात त्याचीच जास्त भीती वाटते. धोतर तरी बघा किती झिरझिरीत आहे. हलक्या प्रतीचं दिसतंय. अगं ही असली धोत्र आणि ती निरंजन आहेत ना, त्या रावळामध्ये भक्त घेऊन येत असतात. तेच आपल्याला सरकवलंय. ह्याला काय आहेर म्हणायचं नाही. बाकी कुणाला नाही पण सख्या सासूला तरी एखादं लुगडं धाडायला हवं होतं नाही. रीतीच्या बाबतीत फारच कच्ची आहेत ना हिच्या माहेरची मंडळी. आई, अगं सारखं असं बोलू नकोस ना टोचून. तुला खरं टोचलं? आणि तुझं काय काम आहे इथं? तुझा पेढीवर जाऊन बस जा. पेढीवर नको, जेवायला जाऊ दे त्याला. जाऊ बाई, आता तुम्ही उठा, ताटपाट घ्या, जेवणाची तयारी करा. हो, मी बसणार नव्हतेच, निघणारच होते. बघवते कुठे? मी इथे निवांत बसलेलं. स्वतः बसेल इथे ठम्मा ठक्का. रमाईचं वागणं थोडं वेगळंच वाटलं नाही? शांत, गप्प गप्प होती. सकाळी भास झाला तेव्हा कशी करत होती आणि आता बघा. खरं तर आता काहीच घडलं नाहीये, पण मला वाटतं ना ही वादळापूर्वीची शांतता आहे. लवकरच एक महाभयंकर वादळ येणार आहे. जाऊ बाई, तुम्ही ताटं वाढायला घ्या. भाकऱ्या मी थापते. उठा. तुम्ही भाकऱ्या थापणार का? मला थापता येणार नाहीत असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही, तसं नाही. उठा, ताटं वाढायला घ्या. त्यांना कशाला बसवलंस? मी कुठे बसवलंय त्यांना? त्या स्वतःच भाकरी करायला बसल्यात. हो,
जाऊ बाई, ही गरम गरम भाकरी तिघूला वाढ. हो. दिगू, स्वतः जाऊबाईंनी भाकरी केली हो तुझ्यासाठी. हा, चला करा सुरू. वा, धन्य झाले मी आज. परीक्षेत उत्तीर्ण झालास. आज तू सिद्ध करून दाखवलंस की तुला रमाई बद्दल आदर, प्रेम, आपुलकी, कळवळा काहीही राहिलेला नाही. बाबाजी आणि मला दिलेलं वचन मोडण्या इतकी मजल गेली का तुझी? तू कालच्या काल दिवसा उजेडी सखूला परत घरी घेऊन यावं म्हणून तुला तातडीनं तिकडे पाठवलं होतं. पण तू काल आलाच नाहीस. आज सकाळीच आलास आणि तोही दिवस कासराबरोबर आल्यानंतर तुझ्या मनात हा विचार सुद्धा आला नाही का रे, आपण परत जाईस तोवर रमाई पाण्याचा थेंब घेणार नाही, अन्नाच्या कणाला शिवणार नाही. रात्रभर डोळ्याला डोळा नाही रे, रात्रभर तळमळत होते मी. आई अगं, आणि आज आलास, कुशल जेवायला बसलास. तू विचारलं सुद्धा नाहीस. रमाई, काल रात्री जेवलीस का तू? तू काही खाल्लंस का? काही नाही. विचारपूस नाही, दिरंगाई बद्दल क्षमा मागणं नाही. आलास आणि थेट जेवायला बसलास. आई अगं, नाही नाही दिगू, तू आधी असा नव्हतास रे. बेफिकीर, उन्हाळ, बेपरवा. पण या उर्मट आणि हट्टी मुलीच्या संगतीनं तू बिघडलास रे दिगू. नका ना सासूबाई, अहोंना नका रागाव. सासूबाई खरंच तू तर काय बोलूच नकोस ग. रडून भेकून आपल्याकडे दया कशी ओढून आणावी हे या वयात तुला चांगलं कळतं. आणि माझा भोळा बाबडा मुलगा त्यातच विरघळतो. जाताना नाही का मिरची कुटताना तुझ्या नाका तोंडावर फडकं बांधलं होतं. दोष तुझा नाही आहे ग, दोष माझ्या मुलाचाच आहे. आई अगं, माहितीये, हेच सांगशील ना, पाटाचं पाणी गावात शिरलं होतं. पण दिगू, यापूर्वी जेव्हा नदीला पूर आला त्या पुरातनं तू मला वाचवलंयस, विसरलास का तू? आता पाटाच्या पाण्याला घाबरलास? काय सांगतोस? असं सांग ना सरळ की तुला या नकट्या मुलीसमोर तुझी आई दिसतच नाहीये. तिचे आई बापच तुझ्यासाठी सर्वस्व झालेत. त्यांचा शब्द प्रमाण. आईला दिलेलं वचन खड्ड्यात का जाईना? काय कावेबाज आणि उलट्या काळजाची बाई आहे. एवढा वेळ गप्प राहिली आणि बिचाऱ्या मुलाने घास ओठाशी नेल्यावर लगेच कडाळली. या सखूल आणि तिच्या आई बापाला माझी किंमत नसणारच आहे. पण तू मला आणि बाबाजींच्या आज्ञेला शून्य किंमत देतोयस हे सिद्ध केलंयस. बायकोचा दास झालायस रे तू, दास झालायस. तिच्या पुढे आईची सोड, साक्षात बाबाजींची सुद्धा परवा राहिली नाही तुला. लाज वाटते मला तुझी दिगू, लाज वाटते. आई चुकलो, खरंच चुकलो. पाटाचं पाणी पार करून मी यायला हवं होतं. चूक
चूक झाली माझी. पण आई, आयुष्यात यापुढे कधीही माझ्या हातून चूक होणार नाही. मी वचन देतो तुला, आणि ह्यावेळी जे वचन मोडलं त्यासाठी तू देशील ती शिक्षा मला मान्य. मी ती भोगायला तयार आहे. पण कृपा करून मला तुझी किंमत नाहीये असं म्हणू नकोस ना. अगं, माझ्या मनात देवापेक्षाही मोठं स्थान आहे तुझं. मी तुझ्याशी कधीही प्रतारणा करू शकत नाही. तू देशील ती शिक्षा मला मान्य. दिगू सोडून बाकी सगळ्यांनी जेवायला सुरुवात करा. सगळ्यांची जेवणं झाली की मग उरलेलं शिळपाक दिगू खाई. सखू आजवर जी कामं करत होती ती या क्षणापासून सगळी कामं दिगू करेल.